प्रीत जहां की रीत सदा। नमस्ते. रेव्हरंड चित्रलेखा जेम्स मोनोलोगॉस या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. राष्ट्रीय एकात्मता किंवा बंधुता लक्षात घेता आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या आणि भारत देशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या धर्मांची ओळख करून घेत आहोत. ही ओळख करून घेत असताना त्या त्या धर्मातील जे तज्ज्ञ आणि त्या धर्माचे जे धर्मगुरू यांना आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बोलवत असतो आणि त्या धर्माबद्दलची त्यांच्याकडून माहिती घेत असतो. शेजार धर्म आपल्याला जपता यावा यासाठी म्हणून आपण हे करत आहोत. आज आपण बौद्ध धर्माबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्याबरोबर झेन मास्टर किंवा भंते म्हणजेच बौद्ध धर्मात धर्मगुरूंना जी उपाधी असते ती उपाधी असलेले सुदर्शन सर आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सरांनी बुद्धिझम मेडिटेशन गाईड यामध्ये MA केलेलं आहे आणि व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून ते अनेक त्यांच्या शिष्यांसाठी कार्य करत आहेत. त्यामध्ये देखील ते मास्टर आहेत. तसेच सायकोलॉजिकल गाईड म्हणूनही ते कार्य करतात आणि बुद्धांचे मेसेंजर म्हणूनही संपूर्ण भारतभर ते कार्यरत आहेत. मॉन्क किंवा भिक्षू म्हणून त्यांनी 2005 पासून त्यांचं कार्य सुरू केलेलं आहे. पाली आणि बुद्धिस्ट स्टडी इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत. झेन फाउंडेशनचे ते फाउंडर आहेत. बुद्धिस्ट मायनॉरिटी कॉन्स्टिट्यूशनल भिक्खू संघ पुणे याचे ते चेअरमन देखील आहेत. त्यांना धार्मिक धर्मगुरू या नात्याने भंते किंवा झेन मास्टर असं संबोधलं जातं. आज बौद्ध धर्माची माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. झेन मास्टर किंवा भंते सुदर्शन सर, आम्ही तुमचे आमच्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर आज आमच्या चॅनलवर उपस्थित झालेला आहात त्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो आणि तुमच्याकडून आम्हाला बौद्ध धर्माबद्दलची माहिती जाणून घ्यायला अतिशय आनंद होत आहे. सुरुवातच आपण जर याच प्रश्नाने केली की बौद्धिझम किंवा बुद्ध धर्म नक्की काय आहे, तर तुम्ही आम्हाला त्याबद्दल थोडक्यात कशी माहिती सांगाल? बुद्ध धर्म नक्की काय आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो तर ती एक जीवनाची प्रक्रिया आहे. आणि जीवनाची प्रक्रिया म्हणत असताना बुद्धिझम एक सायकोलॉजी आहे आणि सायकोलॉजीमध्ये माणसाच्या मनाची अवस्था ही बुद्ध अवस्थेपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जाते याच्याविषयीचं केलेलं जे आचरण आहे ते आचरण म्हणजे आपली सब्जेक्टिव्ह जीवन पद्धती आहे. आणि समाजामध्ये राहत असताना आपल्या जीवनामध्ये मैत्री, करुणा, प्रेम, मुदिता अशा ज्या काही सकारात्मक आणि विधायक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची अभिवृद्धी म्हणजेच शीलाची, सदाचरणाची अभिवृद्धी आहे. आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह जीवन पद्धतीमध्ये जीवन कसं असावं, एकमेकांशी कशा पद्धतीने जीवन व्यतीत करावं याचं जे सायन्स आहे ते सायन्स म्हणजे बुद्ध धर्म आहे. सर, या धर्माची सुरुवात भारतातच झाली की इतरत्र कुठे झाली आणि कशी झाली? या धर्माची जी सुरुवात आहे ही भारतामध्ये जिथे बुद्धगया आज आपण म्हणतो की बिहार या राज्यामध्ये जे बौद्धगया म्हणून जे प्रसिद्ध आहे, जिथे सिद्धार्थ गौतमांनी ज्ञानप्राप्ती केली आणि ते बुद्ध बनले आपण असं म्हणतो. तर बुद्ध बनल्यानंतर त्यांना जी वास्तविकतेची आणि सत्यतेची जाणीव झाली, त्या जाणीवेनंतर त्यांनी प्रथमतः आपले जे शिष्य आहेत ते शिष्य त्यांनी सारनाथ या ठिकाणी शोधले
शोधले म्हणजे ते पूर्वी सिद्धार्थ गौतमांसोबतच साधणारच होते, परंतु सिद्धार्थ गौतमांनी साधना सोडून स्वतःची ध्यान पद्धती विकसित केली आणि बोधी वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड त्याच्या खाली ज्ञानप्राप्ती केली, म्हणजे साधना केली, ध्यान केलं, विपश्यना भावना केली. यातून जे त्यांना प्राप्त झालं ते जे प्राप्त झालं की एक प्रकारचं प्रतित्य समुपदाचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी ज्याच्यामध्ये समज होती अशा लोकांची पहिली पाहणी केली आणि त्यानंतर त्यांना असं आढळलं की जे लोक त्यांच्यासोबतच साधना करत होते अशा 5 जणांना त्यांनी निवडलं आणि त्यांनी जाऊन प्रथम आपला धम्म उपदेश केला आणि हा उपदेश केल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी जायला सांगितलं आणि त्यानंतर हळूहळू या धम्माचा प्रचार जो आहे तो अनेक ठिकाणी व्हायला लागला. त्यातून अनेक लोक विकसित व्हायला लागले. बिहार राज्य पूर्णपणे हे बुद्धमय झाले, कारण तिथले जे राजे जे होते ते राजे देखील या धर्माच्या प्रती आकर्षित होऊन त्यांनी देखील स्वतःचा धर्म बदलला आणि या धर्मामध्ये ते आले आणि शील समाधी प्रज्ञा असे ते जीवन जगू लागले आणि हळूहळू पूर्ण मग भारतामध्ये या धर्माचं वाढ होत गेली, त्याचा प्रचार प्रसार होत गेला. जेव्हा सम्राट अशोक झाले तर सम्राट अशोकांनी या धर्माचा स्वीकार केल्यानंतर सम्राट अशोकांनी संपूर्ण एशियामध्ये या आपले जे काही धम्माचे प्रचार करणारे जे मेसेंजर होते असे बौद्ध भिक्षू त्यांनी पाठवले. म्हणजे विशेष म्हणजे स्वतःचा मुलगा महेंद्र, स्वतःची मुलगी संघमित्रा यांना त्यांनी भिक्षू केले, भिक्षुणी केले आणि श्रीलंकेमध्ये सिलोनमध्ये त्यांनी बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांना पाठवलं. तसं अनेक राज्यांमध्ये अनेक देशांमध्ये आपले मेसेंजर त्यांनी पाठवले आणि त्या देशातील लोक त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे अशोकांच्या काळापर्यंत जवळजवळ युरोप पर्यंत या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला होता आणि अनेक लोक बौद्ध बनले होते. तर त्याची सुरुवात ही भारतातूनच झालेली आहे, मात्र आज ते जगभरात पसरलेली आहे. हो. जगभर पसरलेल्या या धर्माची सुरुवात साधारण कोणत्या काळामध्ये झाली? साधारणतः इसवी सन पूर्व 563 म्हणजे 563च्या नंतरचा जो कालावधी आहे त्या कालावधीपासून याची सुरुवात झाली. आणि बुद्धांना का असं वाटलं की ही वेगळी काहीतरी सुरुवात आपण केली पाहिजे म्हणून? गौतम बुद्धांना असं वाटलं की लोक जे जीवन जगत आहे ते आपल्या कल्पनेत जीवन जगत आहे आणि त्यांची ती कल्पना म्हणजे एक प्रकारची अज्ञानाची कल्पना आहे, कारण वास्तविकतेपासून ते खूप दूर आहे. जीवनामध्ये दुःख आहे, मग ते दुःख शारीरिक पण आहे, ते दुःख मानसिक पण आहे, ते दुःख सामाजिक पण आहे. तर अशा पद्धतीने माणसाची जी मनोअवस्था आहे ही पूर्णपणे दुःखाने ग्रस्त आहे. तर या दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि सत्य जे आहे ते सत्य जाणण्यासाठी बुद्धांना असं वाटलं की आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे हे प्रत्येक व्यक्तीला आपण वाटलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सर्वांना दुःखातून मुक्त करण्याचा हा जो मार्ग आहे, ज्याला की आर्य अष्टांगिक मार्ग ते म्हणतात, की 8 अंगांनी युक्त मार्ग जो आहे त्या मार्गाची त्यांनी शिकवण द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की माणसाच्या जीवनात दुःख कोणतं आहे, तर त्याचा जन्म दुःख आहे, त्याचं म्हातारपण दुःख आहे, त्याला व्याधी निर्माण झाली, आजारी पडला ते दुःख आहे, मृत्यू आला ते दुःख आहे, एखादा आपला जवळचा व्यक्ती मृत झाला ते दुःख आहे, एखादा जो व्यक्ती आवडत नाही, अप्रिय आहे असा व्यक्ती जवळ आला ते दुःख आहे. एकंदरीत शरीर जे आहे, जे शरीर ज्या तत्वांनी बनलेलं आहे, ज्याला बुद्ध पंचस्कंद असं म्हणतात, तर पंचस्कंद हे एकमात्र दुःख आहे. कारण त्याचं कारण की व्यक्ती जागृत नाही, व्यक्ती ध्यानस्थ नाही आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये राईट अवेअरनेस नसल्यामुळे त्याची जीवनाची जी अवस्था आहे ती एक प्रकारची दुःखमय अशा स्वरूपाची अवस्था आहे. आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी त्याने त्याच्या जीवनामध्ये राईट ऍक्शन जी आहे ती खूप महत्वाची आहे. आणि राईट ऍक्शन करण्यासाठी त्याने प्राणीहिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे,
मादक पदार्थांचं सेवन न करणे, अशा पद्धतीने शिलाची शिकवण जी आहे ती शिलाची शिकवण द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या पद्धतीने मग हळूहळू लोक हे जेव्हा शिकू लागली, याच्यातून त्यांना शांतदायक वाटायला लागलं, आनंददायक वाटायला लागलं, ध्यान करू लागली, तेव्हा लोकांना आपल्या सत्यतेची जाणीव होत गेली आणि हळूहळू ते देखील दुःख मुक्तीच्या मार्गामध्ये पोहोचत गेले. तर बुद्धांच्या धम्माचा जो केंद्रबिंदू आहे, दुःख आहे याचा स्वीकार आणि दुःखातून मुक्ती करता येते याचाही स्वीकार, या दोन्ही बाजू अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून बुद्धांनी सर्व जे लोक होते त्या सर्व लोकांना त्यांच्या जीवनातून दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग त्यांना सांगण्याची इच्छा झाली आणि त्या पद्धतीने करुणेच्या भावनेतून त्यांनी हा मार्ग सांगितला. सर, आता तुम्ही म्हणालात की पंचस्कंध, तर हे हम्म. काय आहेत पंचस्कंध? पंचस्कंद म्हणजे आपलं जे शरीर बनलेलं आहे, हं. हे शरीर 4 तत्वांनी बनलेलं आहे असं बुद्ध म्हणतात. त्याच्यामध्ये काय, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे आपल्या शरीरातील जे कठीण पदार्थ आहेत ते, म्हणजे मांस, हड्डी वगैरे. आप म्हणजे पाणी, तरल पदार्थ. वायू म्हणजे शरीरात जे हलनचलन होते, म्हणजे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, जे काही आपण वायू आपल्या शरीरात आहेत हे सर्व वायू. आणि अग्नी, याचा अर्थ काय, शरीराला जे टेम्परेचर आहे, थंडपणा आहे, गरमपणा आहे. तर ह्या 4 तत्वांनी आपली बॉडी बनलेली. तर या 4 तत्वांना रूप असं म्हटलं जातं, रूप. आणि आपल्यासोबत फक्त शरीरच नाही तर आपलं मन पण आहे, आपलं कॉन्शियसनेस पण आहे. मग कॉन्शियसनेस जे आहे त्याला बुद्ध विज्ञान असं म्हणतात. विज्ञान, विज्ञान आहे, संज्ञा आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू, एखादी गोष्ट ओळखतो त्याला संज्ञा असं म्हणतो. संस्कार आहेत. संस्कार म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती गोष्ट आपल्याला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या गोष्टीच्या प्रती ज्या वेदना तयार होतात, संवेदना ज्या तयार होतात, म्हणजे सुखदायक होतात, दुःखकारक होतात किंवा अदुःखकारक, असुखकारक, अशा पद्धतीने संवेदना तयार होतात. तर तशा पद्धतीच्या जे संस्कार आहेत ते संस्कार आहेत. वेदना आहेत. वेदना म्हटल्यावर तर सेन्सेशन, जसं संवेदना, सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद. तर आपल्या मनाच्या या 4 अवस्था आहेत. याने युक्त आपलं मन आहे, आपलं विज्ञान, ज्याला बुद्ध म्हणतात ते विज्ञान. तर 4 भौतिक तत्व आणि हे जे विज्ञान, संज्ञा, संस्कार, वेदना, हे 4 घटक मनाचे आणि रूप घटक म्हणत असताना पृथ्वी, आप, तेज आणि वायू. तर हे रूप आणि मनाचे 4 घटक या सगळ्यांना मिळून पंचस्कंद म्हटलं जातं. स्कंद याचा अर्थ जोडलेले. 5 घटक म्हणत असताना मन म्हणजे विज्ञान, त्याला जाणीव म्हटलं जातं. संज्ञा, संस्कार, वेदना आणि रूप म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आपले बनलेलं शरीर. तर याच्या प्रती जी अटॅचमेंट जी आपली आहे, आसक्ती जी आहे, ते आसक्ती दुःखाचं कारण आहे. म्हणून याला पंचस्कंद समुच्चय असं म्हटलं जातं. पंचस्कंदाने युक्त व्यक्ती असं म्हटलं जातं. आणि आपणच आपल्या प्रती केलेली जी आसक्ती आहे ती आसक्ती दुःखकारक आहे असं म्हणतात. उपादान याचा अर्थ पूर्णपणे टोटल अटॅचमेंट. आणि त्या टोटल अटॅचमेंट मध्ये आपल्याला, त्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची जाणीव होणे खूप आवश्यक आहे. तर ते बुद्धांनी ध्यानाच्या प्रक्रियेतून लोकांना सांगितलं, विपස්සना भावनेतून सांगितलं. आणि त्यामुळे त्याचं रिअलायझेशन जे आहे हे लोकांना जसं होत गेलं तसंच हे व्यक्ती दुःखातून मुक्त होत गेले. म्हणजे आपले जे मानसिक विकार जे आहेत, राग, लोभ, द्वेष, मोह, या विकारांचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, या विकारातून जी मुक्ती आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे, रूपांतरण आहे. ते रूपांतरण झालं आणि व्यक्ती अरहंत अवस्थेपर्यंत पोहोचली. तर अरहंत याचा अर्थ असा की आर्याचा अर्थ जे दुश्मन आहे. दुश्मन कोण आहे, शत्रू कोण आहे, तर आपले विकारच आपले शत्रू आहे. आणि हंत याचा अर्थ त्यांना नष्ट करणे. तर नष्ट झाल्यानंतरची जी अवस्था आहे ती अरहंत अवस्था आहे. आणि म्हणून बुद्धांना महाअरहंत असं म्हटलं जातं. आणि व्यक्तीला बुद्ध जे मार्ग सांगतात तो अरहंताचा मार्ग सांगतात आणि तोच दुःख मुक्तीचा मार्ग असतो म्हणतात.
तर अशा स्वरूपामध्ये बुद्धांनी लोकांना या दुःखातून मुक्त होण्यासाठी पंचस्कंद जे आहेत त्या पंचस्कंदाच्या प्रती कोणतीही आसक्ती न करणे, कोणतेही अटॅचमेंट न करणे म्हणजे व्यक्ती त्यातून मुक्त होऊ शकतो असं बुद्धांनी सांगितलं. कोणाला आपण बुद्धिस्ट किंवा बौद्ध असं म्हणू शकतो? जे व्यक्ती बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना शरण जातात आणि शरण नुसते जात नाही, नुसते म्हणत नाही, तर गमन पण करतात, त्या मार्गावरती चालतात. म्हणजे आपण बुद्धांची जी वंदना ती ऐकली असेल की अनेक लोक असं म्हणतात की बुद्धम शरणम गच्छामि, म्हणजे ते गौतम बुद्धांना शरण नाही जात, त्यांच्यातलं जे बुद्धत्व आहे त्या बुद्धत्वाच्या मार्गावरती चालण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांचं बुद्धत्व ते विकसित करत आहे. धम्म म्हणजे काय की धम्मम शरणं गच्छामि, की धम्म म्हणत असताना जी प्रकृती आहे, निसर्ग जो आहे, त्या निसर्गाची जी नियम आहे, त्याची जी वास्तविकता जी आहे, त्या वास्तविकतेचं रिअलायझेशन त्यांच्या शरीरामध्ये पण आहे. म्हणजे व्यक्ती त्यापेक्षा भिन्न नाही, वेगळा नाही, तो त्याचा भाग आहे. आणि म्हणून धम्मम शरणं गच्छामि याचा अर्थ असा की या निसर्गाच्या नियमाच्या अनुसार, म्हणजे निसर्गाच्या नॅचरलनेसच्या अनुसार जेव्हा व्यक्ती जीवन जगतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धम्माची वाढ होते. आणि धम्माची वाढ म्हणजेच धम्मम शरणं गच्छामीची प्रक्रिया. आता संगम शरणं गच्छामीची प्रक्रिया म्हणजे काय, तर जे काही लोक यात साधना करतात किंवा प्रॅक्टिस करतात, शिलाचं आचरण करतात, तर यांची शिलाची आचरण करण्याची जी काही मानसिक स्थिती जी आहे ती मानसिक स्थिती एकसारखी बनणे, म्हणजे आपण त्याला शब्द वापरतो समता. समता म्हणजे इक्वलनेस ज्यावेळेस येते, तर ती इक्वलनेस स्टेट जी आहे ती स्टेट प्रत्येकाची बनल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्रित जेव्हा साधना केली जाते त्यावेळेस त्याला संगम शरणं गच्छामि म्हणतात. तेव्हा त्याची सिंक्रॉनिसिटी एकसारखीच असते. आणि म्हणून बुद्धांच्या सोबत 10,000 हजार भिक्खू एक सोबत असायचे, परंतु तितकंच सायलेन्स त्यांच्यामध्ये असायचं, तितकंच अवेअरनेस त्यांच्यामध्ये असायचं, कारण एक वेगळी सिंक्रॉनिसिटी त्या ठिकाणी तयार झालेली असायची, एक वेगळं ऊर्जा क्षेत्र त्या ठिकाणी तयार झालेलं असायचं. आणि म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्न, त्याला 3 रत्न असं म्हटलं जातं, या 3 रत्नांना जो शरण जातो, याचा अर्थ जो स्वयं त्या मार्गावरती चालतो त्याला बौद्ध असं म्हटलं जातं. सर, ही 3ही तत्व कोणीही खरं तर पाळू शकतो, पण एखाद्याला जर स्वतःला बौद्ध म्हणून घ्यायचं तर मग त्यासाठी काही वेगळी धार्मिक प्रक्रिया असते का, किंवा ज्याला आपण रिच्युअल्स म्हणतो, असे काही संस्कार वगैरे असतात का? हो, तसं असतं. म्हणजे एखादे जे धर्मगुरू असतात, बौद्ध भिक्षू जे असतात, ते त्यांना दीक्षा देतात. दीक्षा देतात त्याचा अर्थ काय, ते 3 शरण त्यांना सांगतात. मग त्या 3 शरणावरती लोक चालण्याचा प्रयत्न करेल असं ते प्रतिज्ञा करतात. आणि मग त्याच्यानंतर ते पंचशील देतात. पंचशीलाचा अर्थ असा की 5 प्रकारची शील. मी प्राणीहिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटे बोलणार नाही आणि कोणत्याही मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. या 5 शिलाचं ते पालन करणे आणि 3 रत्नांना शरण जाणे, त्या 3 रत्नांच्या आधारे आपलं जीवन विकसित करणे, या पद्धतीचं शील ग्रहण केल्यानंतर ते लोक या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते बौद्ध म्हणतात. म्हणजे सध्याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 1956 साली, तर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये काही ऍडिशनल 22 प्रतिज्ञा दिल्या. म्हणजे या धर्मामध्ये जे काही सरमिसळ होत होती ती सरमिसळ थांबवण्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सांगितल्या. आणि 22 प्रतिज्ञांच्या द्वारे आजच्या काळामध्ये अनेक लोक त्रिसरण पंचशील ग्रहण करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचा पालन करून बौद्ध म्हणतात. म्हणजे भारतामध्ये अशा पद्धतीची रिच्युअल पद्धती आहे. परंतु परदेशात ज्या ठिकाणी बौद्ध आहे, श्रीलंकेमध्ये किंवा थायलंडमध्ये किंवा जपान किंवा कोरिया, चायना, अशा देशातले जे काही बुद्धिस्ट लोक आहेत, तर त्यांचं जे रिच्युअल्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भिन्नता आहे.
काही लोक म्हणजे ज्याला आपण गुरु आणि शिष्य याद्वारेच ते फक्त दीक्षा देतात. इथे म्हणजे कसं समुदायाद्वारे दीक्षा दिली जाते. तर त्याच्यात ती वेगवेगळे रिच्युअल्स आहेत, त्या रिच्युअल्स नुसार ते दीक्षा देतात. ही दीक्षा घेण्यापूर्वी काही प्रशिक्षण घ्यावं लागतं का? हा, ही दीक्षा घेण्यापूर्वी श्रामणेर शिबिर जे आहे ते खूप आवश्यक असतं. श्रामणेर याचा अर्थ काय? श्रमण, म्हणजे चीवर त्यांना देण्यात येतं. चीवर ग्रहण करून तो 10 वर्ष किंवा 15 वर्ष श्रामणेर म्हणून विद्यार्थी म्हणून पहिला अभ्यास करतो. आणि हा अभ्यास करत असताना तो बुद्धांनी सांगितलेली वेगवेगळी जी काही वचनं आहेत त्या वचनांचा अभ्यास करतो, समजून घेतो सगळ्या गोष्टी, साधना करतो, ध्यान करतो. आणि पूर्णपणे ज्यावेळेस त्याला ते पूर्ण आकलन होतं त्याच्यानंतर त्याचे जे गुरु आहेत, उपाध्याय त्यांना म्हणण्यात येतं, ते उपाध्याय भिक्षू संघाचं जे मंडळ जे असतं, जे की आचार्य असतात, त्यांच्याकडे शिफारस करतात आणि शिफारसीनंतर मग तो भिक्खू बनला जातो. परंतु जनसामान्य जे लोक आहेत, जनसामान्य लोकांसाठी जे प्रशिक्षण आहे की 10 दिवसाचं शिबिर करणे, 15 दिवसाचं शिबिर करणे किंवा 1 महिन्याचं शिबिर करणे, अशा शिबिरानंतर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मग दीक्षा देण्यात येते. त्या दीक्षेच्या आधारे मग ते आपल्या जीवनामध्ये त्रिसरण पंचशील किंवा बुद्धांनी सांगितलेला जो मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, त्याचं ते पालन करतात. मग त्यांना उपासक म्हटलं जातं, स्त्रियांना उपासिका म्हटलं जातं. आणि भिक्षू जे असतात त्या भिक्षूंना देखील महाथेरो, थेरो अशी काही उपाधी दिली जाते. तर या अनुसार ही दीक्षेची जी पद्धती आहे, म्हणजे सुरुवातीला प्रशिक्षण आणि त्याच्यानंतरच तो व्यक्ती खऱ्या अर्थाने परिपूर्णरित्या या धम्मामध्ये प्रविष्ट होतो किंवा त्याचा संस्कार त्याच्यामध्ये घेत जातो. म्हणजे हे जे प्रशिक्षण दिलं जातं ते सुरू होण्याचं काही वय आहे का, किंवा कोणत्या वयापासून मग हे प्रशिक्षण एखादा घेऊ शकतो? वय आहे. म्हणजे जेव्हा व्यक्तीला म्हणजे कळतं, जसं सज्ञान जो व्यक्ती आहे, म्हणजे आता लहान मुलं आहेत समजा 10 वर्षाचे आहेत, त्यांना समजतं आपली कामं ते करू शकतात, तर अशा वयापासून देखील दीक्षा देण्याची पद्धती आहे. आणि प्रशिक्षण देखील त्यांना मग 10 वर्ष 15 वर्ष अशा पद्धतीने दिलं जातं, त्यामध्ये ते परिपूर्ण होतात. परंतु एखादी व्यक्ती वयस्कर आहेत किंवा त्यांचं वय जास्त आहे, तर त्यांना देखील उपासकाची दीक्षा दिली जाते, त्यांचं देखील प्रशिक्षण असतं, त्यांच्या कार्यशाळा असतात आणि त्या पद्धतीने मग ते पुढे अधिक त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करतात. मग याच्यामध्ये काय काय पदं असतात? धर्माच्या दृष्टीतून काय उतरंड काय आहे याच्यातली? याच्यामध्ये जे पद आहे की सुरुवातीला ज्यावेळेस दीक्षा घेतल्यानंतर म्हणजे उपासक म्हणजे ले पर्सन, लय पर्सन साठी जी पदं आहेत, तर ती पदं या पद्धतीची आहे की सुरुवातीला उपासक म्हणून तो याच्यामध्ये प्रविष्ट होऊ शकतो. आणि हळूहळू जसं जशी त्याची अवस्था वाढत जाते तसं तसं तो व्यक्ती महाउपासकही त्याला संबोधण्यात येते. किंवा काही दिवसासाठी जर तो त्याने जर दीक्षा घेतली आणि चिवर परिधान केलं तर तो साधक म्हटला जातो किंवा तो श्रद्धावासिक उपासक असंही म्हटलं जातं. किंवा त्याच्यामध्ये अधिक तो विकसित होत गेला तर त्या विकसित होत जात असताना म्हणजे त्याला जर बुद्धांनी सांगितल्या अवस्था प्राप्त झाल्या तर त्याला स्वतःपर्ण अवस्था प्राप्त झाली असं म्हणण्यात येतं. किंवा सकृतगामी, अनागामी, अरहंत अशा अवस्था प्राप्त होत जातात. तर त्याच्या अनुसार तर भिक्खूंसाठी देखील असाच मार्ग आहे. मग सुरुवातीला तो श्रामणेर म्हणून संघ या भिक्खू संघामध्ये येतो. श्रामणेरानंतर मग ज्यावेळेस त्याचं प्रशिक्षण पूर्ण होतं त्यावेळेस तो भिक्खू म्हणून संबोधण्यात येतो. काही काळानंतर म्हणजे त्याची जशी परिपक्वता वाढते त्यानंतर तो थेरो म्हणण्यात येतं आणि आणखी खूप परिपक्वता वाढली की त्याला महाथेरो म्हणण्यात येतं. परंतु जशा अवस्था त्याच्या वाढत जातात म्हणजे विकारमुक्तीच्या मार्गात ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस त्याला स्वतःपन्न, सत्कृतगामी, अनागामी, अरहंत अशा शब्दांनी देखील ओळखतात. तर अशा त्या अवस्था आहेत दोन्ही पण मार्ग एकच आहे. लयपासन जे असतात, उपासक जे असतात ते आपलं म्हणजे नोकरी, व्यवसाय, कामधंदा करून ते आपलं
कुटुंबाचं संगोपन करतात. परत मात्र भिक्षू जे असतात ते संन्यासी असतात, म्हणजे ते गृहत्याग करतात आणि बुद्ध विहार जे आहेत किंवा वेगवेगळी ठिकाण आहे किंवा कधी झाडाखाली राहतात, संन्यासाप्रमाणे जीवन जगतात, त्या संन्यासाचे नियम ते पालन करतात. तर अशा पद्धतीने त्याच्यातलं जे अंतर जे आहे की भिक्षू हा पूर्णपणे धर्मप्रचारक असतो आणि उपासक हा त्याचा फॉलोअर असतो. तो तो एक शिक्षण घेत असतो, एक प्रशिक्षणार्थी असतो. तर भिक्खू जो असतो तो नेहमी एक धर्मगुरू, एक धर्मप्रचारक या स्वरूपात तो काम करतो. मग भिक्खू कोणत्या वयापासून होता येतं? भिक्खू जे होतात तर त्याची जी अवस्था जी आहे, म्हणजे जर वय म्हटलं तर अगदी 10 वर्षापासून प्रशिक्षण दिल्यानंतर 10 वर्षांनी, 15 वर्षांनी तो भिक्खू म्हणून या गोष्टीला संबोधलं येतं. म्हणजे त्याला ज्यावेळेस मान्यता मिळते भिक्खू म्हणून, त्यावेळेस तो भिक्खू होतो, अन्यथा भिक्खू. आणि ही मान्यता उपाध्याय देतात. मान्यता उपाध्याय नाही देत, मान्यता आचार्य असतात, आचार्य त्यांना मान्यता देतात आणि उपाध्याय त्याचे व्यक्तिगत गुरु असतात, जे त्यांना म्हणजे बुद्धांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे भिक्षूंचे नियम, त्याला विनय पीठक असं म्हटलं जातं, किंवा अभिधम्म पीठक, म्हणजे बुद्धांनी ज्या अतिरिक्त ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी, म्हणजे ऍडव्हान्स जे बुद्धांचं जे नॉलेज आहे त्याला अभिधम्म पीठक असं म्हटलं जातं. आणि एक सुत्त पीठक असतं ज्याच्यामध्ये बुद्ध वचन जे आहे जे सर्वांसाठीच आहे. तर अशा सुत्त पीठकाचा, अभिधम्म पीठकाचा आणि विनय पीठकाचा अभ्यास केल्यानंतर त्याला भिक्खू म्हणून संबोधलं येतं. त्याची परीक्षा करतं भिक्खू संघाचं जे मंडळ असतं, 5 जणांचं मंडळ असतं, ज्याला आपण ज्युरी म्हणू शकतो. तर ते परीक्षा घेतं आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याला म्हणून भिक्खू म्हणून मान्यता देतात आणि त्याला त्यावेळेस सांगण्यात येतं की आता तुझं कोणीच नाहीये, तू स्वयं स्वतःचाच स्वामी आहे, स्वतःला काम करायचंय, स्वतःला या अवस्थेपर्यंत पोहोचवायचंय आणि स्वतःला त्या अवस्थेपर्यंत पोहोचवत असताना इतरांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल, तर इतरांना हा मार्ग कसा दाखवता येईल, हा मार्ग तुम्ही दाखवायचा. तर अशा पद्धतीने भिक्खू जो आहे, तर भिक्खू साधारणपणे 21-22 त्याने ज्यावेळेस पूर्णपणे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला भिक्खू म्हणून उपाध्याय शिफारस करतात भिक्खू संघाकडे आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्या परीक्षेच्या अंती त्याला खऱ्या अर्थाने भिक्खू ही पदवी देण्यात येते. आणि याच्यासाठी मग विहार हीच शाळा किंवा थिओलॉजिकल शिक्षण देणारी संस्था असते की वेगळी कुठली प्रशिक्षण संस्था असते हे धर्मशिक्षण देणारी? हे धर्मशिक्षण देण्यासाठी जी मॉनेस्ट्री जी असते, मॉनेस्ट्री ही मुख्यतः तीच खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाचं केंद्र आहे. बुद्ध विहार जे आहेत ते उपासक आणि उपासिका यांच्या प्रशिक्षणाचं केंद्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखादे भिक्खू, आचार्य त्या ठिकाणी राहून तिथले जे डिवोटीज जे आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत, त्यांना ते प्रशिक्षण देत असतात. मात्र भिक्खूंचं जे ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग त्यासाठी मॉनेस्ट्री असते आणि मॉनेस्ट्रीमध्ये राहूनच ते पूर्णपणे धर्माचा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची अवस्था प्राप्त झाल्यानंतर जे स्टेज जे आहेत त्यांच्या त्या स्टेज नंतरच ते भिक्खू बाहेर येतात आणि मग लोकांमध्ये काम करतात. तर मुख्यतः मॉनेस्ट्रीज मध्ये हे शिकवण्यात. आता ही जी तुमची झेन मास्टर किंवा भंते म्हणून जी उपाधी आहे ती काय असते? माझी जी दीक्षा आहे या संघामध्ये ती जपानीज दीक्षा आहे बरं. आणि जपानमध्ये जो बौद्ध धर्म आहे की त्याला झेन असं संबोधलं. झेन याचा अर्थ ध्यान, झेन याचा अर्थ चायनामध्ये चान असं. तर चान आणि ध्यान आणि बुद्धांनी सांगितलेल्या पाली भाषेत त्याला झान असं म्हणतात. तर हा जो बुद्धिझम जो आहे हा बुद्धिझम जपानमध्ये खूप जास्त पद्धतीने वाढला आणि त्याच्यामध्ये मुख्यतः मेडिटेशन वरती, तुमच्या डिसिप्लिन वरती, तुमच्या एकंदरीत ऍक्टिव्हिटी वरती जो भर देण्यात येतो आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी हे मेडिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी कशी होईल याची जाणीव स्वतःमध्ये विकसित करण्यात येते
आणि त्या पद्धतीने त्याच्यात जर परिपक्वता सिद्ध झाली तर त्यांना झेन मास्टर असं म्हणतात. आणि म्हणून जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांना जसं पाली भाषेमध्ये भिक्खू म्हणतात, तसंच जपानीज भाषेमध्ये किंवा जपानच्या त्या ठिकाणी त्यांना झेन मास्टर म्हणून संबोधतात. म्हणून झेन मास्टर म्हणून माझी उपाधी आहे आणि जपानी दीक्षा असल्यामुळे ती उपाधी मी तिथे लावलेली आहे. आणि मेडिटेशन ही मुख्यतः मी शिकवतो किंवा जी काही बुद्ध धर्माची जी काही झेन बुद्धिझमची जी परंपरा आहे किंवा नक्की बुद्धिझम काय, तर त्या परंपरेच्या अनुसार त्या ट्रेडिशनच्या अनुसार मी बुद्धांची शिकवण शिकवत असतो. याला पण 10 ते 15 वर्ष जातात. त्याला पण 10 ते 15 वर्ष लागतात. सर, आता तुम्ही म्हणत होतात की ती जी भाषा आहे किंवा ते जे स्क्रिप्ट आहे मूळचं, ते किती किती भाषांमध्ये उपलब्ध आहे? मुख्यतः ते पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. पाली भाषा ही बुद्धांच्या काळामध्ये बोलली जायची, जनसामान्यांची भाषा होती. तर पाली भाषेमध्ये म्हणजे बुद्धांच्या भाषेमध्ये ते उपलब्ध आहे. दुसरं त्याचे जे काही ट्रान्सलेशन जे झालेले आहे, ट्रान्सलेशन म्हणत असताना संस्कृत भाषेत पण काही बुद्ध धर्माचं साहित्य उपलब्ध आहे. चायनीज भाषेमध्ये खूप जास्त साहित्य उपलब्ध आहे. जपानीज भाषेमध्ये खूप जास्त साहित्य उपलब्ध आहे. आपले सिलोनी भाषेमध्ये खूप साहित्य उपलब्ध आहे. म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा देशामध्ये विविध भाषेमध्ये त्याचे, पण मुख्यतः ती पाली भाषा आहे. आणि पाली भाषेमध्ये बुद्ध धर्म जो आहे ते काय आज आपण वंदना वगैरे ऐकतो ते सगळ्या पाली भाषेत आहे. आणि जो धर्मग्रंथ सर्वसामान्यपणे बहुतेक धर्मांमध्ये मानला जातो पवित्र असा ग्रंथ कुठला तरी, तसं बौद्ध धर्मामध्ये कुठल्या ग्रंथाला किंवा कुठल्या लिखाणाला आपण ग्रंथ म्हणतो किंवा मानतो? त्याच्यामध्ये एक ग्रंथ नाही. आता जे मी मगाशी सांगितलं त्याला त्रिपिटक असं म्हणणार. त्रिपिटक म्हणजे 3 पेट्यांचा समूह. आणि 3 पेट्या, त्याच्यामध्ये भिक्षूंचे जे नियम आहेत, विनय ज्याला म्हणण्यात त्याला विनय पिटक असं म्हणतात. आणि सुत्त पिटक जे बुद्धांनी सांगितलं आणि लोकांनी ऐकलं त्याला सुत्त पिटक म्हणण्यात येतं. आणि तिसरं अभिधम्म पिटक, की जे सर्वसामान्य माणसाच्या समजुतीपेक्षाही थोडे ऍडव्हान्स ज्याला नॉलेज आहे, तर ऍडव्हान्स नॉलेजला अभिधम्म असं म्हणण्यात येतं. तर अभिधम्म पिटक ज्या या तिन्ही पिटकांना म्हणून त्रिपिटक म्हणण्यात येतं. आणि हा त्याचा ग्रंथ आहे. म्हणजे बुद्ध धर्माचा जो ग्रंथ आहे हा त्रिपिटक आहे. पण त्रिपिटक हे प्रचंड मोठं साहित्य आहे. म्हणजे ते एकच ग्रंथ नाही तर अनेक त्याच्यामध्ये ग्रंथ आहेत. पण मुख्यतः बुद्धिझम मध्ये या त्रिपिटकावरतीच भर देण्यात येतो, कारण ते डायरेक्ट बुद्धांच्या भाषेतूनच लोकांपर्यंत आलेलं आहे. म्हणजे बुद्ध जे बोलले तीच पाली भाषा आहे आणि त्या पाली भाषेतच ते लिपिबद्ध करण्यात आले. म्हणून या ग्रंथाला महत्व आहे. परंतु विशेषतः जगामध्ये जो फेमस झालेला जो ग्रंथ आहे बुद्ध धर्माचा, धम्मपद जो आहे, तर धम्मपदाला खूप जास्त महत्वाचं स्थान बुद्धिझम मध्ये प्राप्त झालं. पण मात्र त्रिपिटक हे त्याचं पूर्ण साहित्य आणि त्याला त्रिपिटकालाच पूर्णतः मांडण्यात येतं. भक्तीच पद्धत कशी आहे बौद्ध धर्माची? बौद्ध धर्मामध्ये भक्ती अशी पद्धत नाही. तर जे काही रिच्युअल्स जे आहे त्याच्यामध्ये, की वंदना जे प्रणाम, कायिक वंदना म्हणजे प्रणाम करणे, वाचिक वंदना म्हणजे बुद्धाने जे म्हटलेले सुत्त जे सांगितलेले त्याची चांटिंग करणे, म्हणजे रेपिटेटिव्ह ती चांटिंग करणे, आणि मानसिक वंदना म्हणजे ध्यान. म्हणजे 3 प्रकारच्या वंदना आहेत, की कायिक वंदना, वाचिक वंदना आणि मानसिक वंदना. या 3 वंदनांच्या आधारे आपण बुद्धांना प्रतिकात्मक आपण पुजतो, सिंबॉलिक पुजतो. म्हणजे जरी त्यांची प्रतिमा मूर्ती समोर जरी असेल तर ते आपल्या मनातील बुद्धत्वाचं प्रतीक आहे असं मानतो. किंवा कॅन्डल लाईट आपण निर्माण करतो, कॅन्डल पेटवतो, तर ते देखील कसलं प्रतीक आहे, तर आपल्यात असणारी जी प्रज्ञा, विस्डम जे आहे त्याचं ते प्रतीक आहे, त्याचं ते सिंबॉल आहे. अगरबत्ती यात लावली जाते तर ते कशाचं प्रतीक आहे, ते सदाचरणाचं, शिलाचं प्रतीक आहे. सिंबॉलिक पूजा केली जाते आणि सिंबॉलिक पूजेतून
प्रॅक्टिस जी आहे, साधना जी आहे, ती साधना विकसित केली जाते. अशा पद्धतीचे रिच्युअल्स भक्ती नाही तर रिच्युअल जे आहेत तर ते ध्यान पद्धती आहे. आता म्हणजे मग परमेश्वर ही संकल्पना आहे किंवा नाही? परमेश्वरी संकल्पना बुद्ध धर्मात नाही मानत. हं. बुद्ध धर्मामध्ये असं मानण्यात येतं की ही जी संपूर्ण सृष्टी जी आहे, त्या सृष्टी चालण्याच्या पाठीमागे कॉज अँड इफेक्ट ही थेरी बुद्ध सांगतात की प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे आणि त्या कारणाशिवाय ती गोष्ट निर्माणच होत नाही. म्हणजे त्याला डिपेंडंट ओरिजिनेशन असं म्हणण्यात येतं की प्रत्येक गोष्ट अनेक तत्वावरती अवलंबून असते आणि ते तत्व कमी झालं का त्या गोष्टीचं अस्तित्व संपतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या झाडाला आपल्याला पाणी द्यायचं आणि त्याला उगवायचंय, त्या झाडाला मोठं करायचं. मग आपण बी जर पेरली तर बी पेरल्यानंतर त्याला पाणी लागेल, त्याला माती लागेल, त्याला सूर्यप्रकाश लागेल, त्याला खत लागेल. या सगळ्या गोष्टींवरती ते झाडाचं बीज जे आहे ते अंकुरित होऊ शकेल किंवा वाढू शकेल. त्यातली एक जरी गोष्ट कमी झाली तर ते झाड वाढणारच नाही, ते बी अंकुरित होणारच नाही. म्हणजे डिपेंडंट ऑरिजिनेशन म्हणत असताना की त्या गोष्टीचं अस्तित्व जे आहे ते इतर गोष्टींवरती. तसं परमेश्वर म्हणत असताना की परमेश्वराचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व बुद्ध धर्मामध्ये न मानण्याचं कारण एकच आहे की परमेश्वर जर आहे तर तो कोणत्या गोष्टीतून निर्मित झालेला असावा. म्हणजे काही गोष्टीतून निर्मित असावा किंवा जर परमेश्वर जर आहे तर मग त्याने ही सृष्टीची रचना करत असताना ती कशातून तयार केलेली असेल. म्हणजे काही गोष्टी पहिल्या अस्तित्वात आहेत म्हणून त्या तयार केल्यात का मग काही गोष्टी अस्तित्वात नसताना एकदमच कसं काही सृष्टी तयार होऊ शकते किंवा परमेश्वर तयार होऊ शकतो. तर बुद्ध असं म्हणतात तर काही गोष्टीतून काही गोष्टी निर्माण होत असतील तर मग काही गोष्टी पहिल्याच अस्तित्वात आहेत आणि काही गोष्टीतून काही गोष्टी तयार झालेल्या असतील तर मग त्या परमेश्वराने निर्माण केलं असं होऊ शकत. मग परमेश्वराला कोणी निर्माण केलं असा प्रश्न पडतो. म्हणून डिपेंडंट ऑरिजिनेशन थेरीच्या अनुसार की परमेश्वराचं अस्तित्व असतं का नसतं याबद्दल बुद्ध जास्त बोलत असतात. परंतु बुद्ध असं म्हणतात संपूर्ण जी सृष्टी आहे ही कॉज आणि इफेक्ट, कार्य आणि कारणभाव याच्या अनुसार चालते. त्याला बुद्ध प्रतित्य समुत्पाद असं म्हणतात आणि त्याच्या अनुसार या विश्वामध्ये असं कुठलं अस्तित्व जर असेल तर ते तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही चाललेला आहे, तुम्ही जीवन जगत आहात, तुमच्यासोबत अनेक प्राणी जीवन जगत आहेत, या पलीकडे सृष्टी दुसरं काही करत नाही. त्यामुळे त्यांचं अस्तित्व ते मानत नाही. इतकं बोलणं म्हणजे ते खूप मोठा विरोध होता आणि त्या काळातील अनेक जे धर्म होते किंवा संप्रदाय जे होते ते सृष्टीच्या ऐवजी ईश्वराला मानतच होते. ईश्वराचं अस्तित्वच होतं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु बुद्धांना ज्यावेळेस एखादा व्यक्ती विचारायला आला की ईश्वर आहे का नाही तर बुद्ध म्हटलं की ईश्वर आहे का नाही या प्रश्नापेक्षा तुझी निर्मिती जी आहे ती कशासाठी आहे, तू जे काय करत आहे ते का करत आहे ही गोष्ट खूप महत्वाची. तुझी दुःखमुक्ती खूप महत्वाची. म्हणून या निरर्थक चर्चेमध्ये तू लागू नको आणि म्हणून त्या गोष्टी बुद्धांनी जास्त चर्चाच नाही. सर मग असं जर आहे तर आपल्याकडे मग काही सण वगैरे साजरे केले जातात का? आणि जर मग केले जातात तर ते कसे आणि कोणत्या उद्देशाने? सण जे आपल्याकडे साजरे केले जातात जसं बुद्धांचा वैशाख पौर्णिमे की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म त्या दिवशी झाला. बुद्धांना ज्ञानप्राप्ती त्या दिवशी झाली. बुद्धांचं जे महापरिनिर्वाण जे आहे ते त्या दिवशी झालं. तर बुद्धांच्या ज्या महत्वपूर्ण ज्या घटना आहेत त्या वैशाख पौर्णिमेला झाल्या आणि पौर्णिमा हाच बुद्ध धर्मातला एक सणातला खूप महत्वाचा भाग. त्याचं कारण असं आहे की पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण समुद्रामध्ये भरती खूप येत असते आणि एकंदरीत चंद्राची जी कला आहे ती
पूर्ण असते. हम्म. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी असा तो एक प्रकारचा धागा असतो. जर पौर्णिमा जी आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी समुद्रातील पाण्याला येणारी जी काही भरती जी आहे, म्हणजे जे क्षारयुक्त पाणी आहे, त्या क्षारयुक्त पाण्यात आलेल्या भरतीमुळे निसर्गातील अनेक प्राणी जे आहेत त्या प्राण्यांवरती तो प्रभाव तो पडत असतो. म्हणून आपली जी बॉडी आहे त्या आपल्या बॉडीत पण क्षारयुक्त पाणी जास्त आहे आणि आपल्या बॉडीवरती त्या पौर्णिमेचा परिणाम खूप होतो. पण जशी मानसिक अवस्था आपली त्या दिवशी असेल तशीच ती महिनाभर राहते. म्हणून बुद्ध असं म्हटले की पौर्णिमा हा साधनेचा दिवस असतो, सणाचा दिवस असतो. आणि सण कोणता, तर प्रत्येक मुवमेंटला तुम्ही मुवमेंट टू मुवमेंट जीवन जगणे, म्हणजे वर्तमानामध्ये जीवन जगणे, पास्ट मध्ये न जाणे ना फ्युचर मध्ये जाणे, वर्तमानामध्ये जीवन जगणे. आणि त्या दिवशी शिलांचं पालन करणे, त्या दिवशी ध्यानाचा अभ्यास करणे, मैत्री भावनेचा अभ्यास करणे, सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाचा विचार करणे, त्यांना दुःखमुक्ती किंवा ते विकारातून मुक्त अशी भावना प्रकट करणे, म्हणजेच तुम्ही निसर्गाच्या एका सेलिब्रेशन अवस्थेमध्ये जा. निसर्ग प्रत्येक मुवमेंटला नवीन आहे आणि नवीन असताना त्याच्यासाठी पास्ट पण नाही, फ्युचर पण नाही, तो आपल्याच ट्यून मध्ये आहे. म्हणजे पक्षी असतील, पशु असतील, प्राणी असतील, एक्सेप्ट ह्युमन की मनुष्य जो आहे तो फक्त पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये अडकलेला आहे, तो वर्तमानामध्ये नाही. त्याच्यामुळे त्याला चिंता आहे सतत आणि त्याला टेन्शन आहे सतत. पण जर तो वर्तमान स्थितीमध्ये आला तर त्याची जी मनाची अवस्था आहे ती सेलिब्रेशन किंवा फेस्टिवल या स्वरूपाची होऊन जाते. ते सेलिब्रेशन, ते फेस्टिवल म्हणजेच खऱ्या अर्थाने तो एक सण आहे असं मानण्यात येतं. मग ते पौर्णिमेच्या दिवशी असेल, अमावस्येच्या दिवशी असतं. आणि बुद्ध धर्मामध्ये जे वैशाख पौर्णिमा किंवा बुद्धांनी केलेला प्रथम धम्मोपदेश तो सण म्हणून साजरा करण्यात येतो. किंवा बुद्धांनी सांगितलेला अभिधम्म पीठक जेव्हा आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं तर तो दिवस साजरा करण्यात येतो. तर उपोषित म्हणून पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी अशा दिवशी साजरी केली जाते. आपल्याकडे भारतामध्ये जर जे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली तर तो दिवस एक धम्मदीक्षा म्हणून साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने बुद्ध धर्मात जे सण आहेत ते सण याचा संबंध सायन्सशी आहे, तुमच्या शरीर आणि मनाशी. आणि म्हणून सण हा प्रत्येक दिवशी आहे असं म्हटलं. जपानमध्ये प्रत्येक दिवशी सण आहे, कारण ते मुवमेंट टू मुवमेंट लाईफस्टाईलला महत्व देतात. ते फ्युचर ओरिएंटेड नसतातच ना की पास्ट ओरिएंटेड असतात. ते मुवमेंट टू मुवमेंट लाईफ जगतात आणि मुवमेंट टू लाईफ ही तुमच्यामध्ये वेगळा आनंद निर्माण करत असते, वेगळं आनंद उत्सव, एक वेगळं सेलिब्रेशन तुमच्यामध्ये करत असते. तर तेच खऱ्या तरी सण आहे. नाहीतर ऑकेजनली आपण जे सण साजरा करतो सगळे ताणतणाव विसरून कुठेतरी आपण जमतो आणि आपण त्याला काय म्हणतो, गेट टुगेदर आपण हे एन्जॉयमेंट करत आहोत. बट एन्जॉयमेंट इज रिअली की इफ यू लिव्ह इन अ प्रेझेंट देन एन्जॉयमेंट ऑलवेज विथ यू. चंद्राची ही आहे तिथी बदलण्याची प्रक्रिया आहे, त्याच्या अनुसारच याच्या म्हणजे वेगवेगळ्या ते कॅलेंडर जे फॉलो केले जातात ते कॅलेंडर त्यानुसार फॉलो केले जातं. आणि बुद्धांच्या विशेष घडलेल्या घटना ज्या आहेत त्या घटनेला सण म्हणून साजरे केले जातात. तर मोस्टली लुनर कॅलेंडरच फॉलो केले जातात. जे भिक्षू म्हणून दीक्षा घेतात म्हणजे धर्मातील पुढारी असं जर आपण म्हटलं किंवा धर्मतज्ञ, तर त्यामध्ये स्त्रियांना स्थान असतं का? जर असेल तर त्यांना त्यासाठी काय वेगळं करावं लागतं? म्हणजे सगळ्याच भिक्षूंना, उपासकांच्या मानाने जेव्हा भिक्षू म्हणून एखादी व्यक्ती होते तेव्हा मग तिला काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी फॉलो करायच्या असतात किंवा अंगीकाराव्या लागतात? यामध्ये स्त्रियांचं स्थान काय आहे आणि जगात जे हायेस्ट पद आहे ते लक्षात घेता जगामध्ये आणि भारतामध्ये कोणत्या सर्वोच्च पदापर्यंत स्त्रिया भिक्षू म्हणून पोहोचलेल्या आहेत? स्त्रिया भिक्षू म्हणून अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या आहेत, अर्हंत झालेल्या आहेत. कारण बुद्ध धर्मामध्ये स्त्रियांना एक विशेष स्थान आहे. कारण की बुद्धांची क्रांती अशी आहे की पूर्वी स्त्रियांना दीक्षा देण्यात येत नव्हती, संन्यासी म्हणून त्या राहू शकत नव्हत्या. परंतु
हळूहळू बुद्धांनी त्याच्यामध्ये बदल केले, कारण की स्त्रिया या धर्मात दीक्षा घेत असताना त्या 1 किंवा 2 नाही आल्या, त्या एकदम 500 जणींनी दीक्षा एकदम घेतलेली आहे. अच्छा. आणि दीक्षा घ्यायचं प्रमुख कारण बुद्धांची जी आई होती, म्हणजे त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी, हिचा आग्रह होता की स्त्रियांना पण दीक्षा द्यावी. बुद्ध स्त्रियांना दीक्षा देत नव्हते, त्याचं कारण हे होतं की त्या काळातली जी सामाजिक परिस्थिती होती, कारण की संन्यस्ती म्हणून राहण्यामध्ये खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं स्त्रियांना. आणि बुद्ध हे क्षत्रिय परिवारातून असल्यामुळे बुद्धांचे जे एवढे रिलेटिव्ह होते, राजकुमार किंवा राजकुमारी ज्या होत्या, त्यांनी दीक्षा घेतली होती. त्यांना मग अनेक संकटांना सामोरे जाऊ नये यासाठी बुद्धांनी काही नियम केले त्यांच्यासाठी, आणि त्या नियमांची अंमलबजावणी करून बुद्धांनी आपला भिक्खुनीचा संघ मेंटेन केला. पण भिक्खुनी देखील एक अरहंत अवस्थेपर्यंत जाऊ शकते, ती पण बुद्धत्व प्राप्त करू शकते, परंतु ते करण्यासाठी तिने सातत्याने शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 गोष्टींची साधना करणे खूप आवश्यक आहे. म्हणून भिक्खुनींना खूप महत्वाचं स्थान आहे. आणि भिक्खुनी झाल्यानंतर त्यांना जे स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये, ते पण खूप त्या काळातील परिस्थितीनुसार खूप मोठं पाऊल बुद्धांनी उचललं होतं, मोठी क्रांती होती. कारण स्त्रियांना दीक्षा दिल्यानंतर बुद्धांना पण खूप विरोध झाला त्या काळात, पण तरी पण बुद्धांनी आपल्या भिक्षू किंवा आपले जो काही संघाचे जे विनय होते, त्या विनयाच्या अनुसार त्यांना संरक्षण देऊन हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी अवस्था, अनंत अवस्था त्यांनी देखील प्राप्त केली. म्हणजे बुद्धांची पत्नी जी होती यशोधरा, ती बुद्धत्व प्राप्त केली, तिने अनंत अवस्था प्राप्त केली. आईने बुद्धांच्या अनंत अवस्था प्राप्त केली. त्याचप्रमाणे आम्रपाली नावाची एक नगरवधू होती, तिने अनंत अवस्था प्राप्त केली. विशाखा नावाची त्यांची श्रद्धा संपन्न उपासिका होती, त्यांनी अनंत प्राप्त केले. म्हणजे अनंत अवस्थेपर्यंत, म्हणजे मुक्ततेच्या अवस्थेपर्यंत, लिबरेशन ज्याला आपण म्हणतो, त्या अवस्थेपर्यंत स्त्री देखील जाऊ शकते. हे बुद्धांनी स्वतः सिद्ध केलं. कारण की त्याच्या अगोदर अशी मान्यता होती की स्त्री अगदी हीन आहे, स्त्री अगदी पुरुषाची साधना भंग करणारी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे स्त्री ही उच्च अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची एक मतप्रणाली त्या काळामध्ये प्रचलित होती. पण बुद्धांनी त्याला खंड दिला आणि बुद्धांनी भिक्खुनींना, म्हणजे स्त्रियांना दीक्षा देऊन भिक्खुनी बनवलं, आणि त्या देखील मुक्त होऊ शकतात हे त्यांनी दाखवलं. भारतात याच्यातलं कोणतं सगळ्यात मोठं पद स्त्रियांकडे आहे? म्हणजे भिक्खुनी हेच पद असतं त्याच्यामध्ये मोठं. भिक्खुनी होणे सुरुवातीला श्रामणेरी म्हणण्यात येतं, नंतर मग श्रामणेरी नंतर त्यांचा जसा अभ्यास परिपक्व होईल तसं त्या भिक्खुनी म्हणून संबोधण्यात येतं. तर भिक्खुनी हेच पद त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. मग त्या भिक्खुनीच्या पदामध्ये थेरो भिक्खुनी असतात किंवा महाथेरो भिक्खुनी असतात, अशी पदं असतात त्याच्यामध्ये. परंतु त्यांचे काही विनय, त्यांचे नियम, त्याच्या अनुसार ते जीवन जगतात. आणि दलाई लामांकडे जेव्हा आपण पाहतो, तर त्या पदाच्या तुलनेमध्ये भारतात कोणाकडे कुठलं मोठं पद आहे? मग ज्यावेळेस आपण पाहतो तर जागतिक धर्मगुरू म्हणून आपण त्यांना पाहतो. आणि त्या म्हणजे दलाई लामाच्या उंचीचे भारतामध्ये जे काही भिक्षू आहेत ते आणखीन प्रचलित नाही, कारण की दलाई लामा एक युनिव्हर्सल एक पर्सनॅलिटी बनलेली आहे. आणि ते म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये असं आहे की ते आत्ताच कॉन्शियसनेस नाही, त्यांचं जे आहे ते 14th दलाई लामा, म्हणजे ते सतत जन्म घेत आहे, सतत ह्युमन फॉर्म मध्ये ते जन्म घेतात, आणि त्या ह्युमन फॉर्म मध्ये जन्म घेत असल्यामुळे 14 वेळा त्यांनी ती अवस्था प्राप्त केलेली आहे. 14 वेळा त्यांची ती एक प्रकारची तपश्चर्या आहे, आणि म्हणून दलाई लामांना एक जागतिक धर्मगुरू म्हणून पाहण्यात येतं. परंतु भारतामध्ये जे भिक्षू आहेत तर त्या भिक्षूंमध्ये असं प्रचलित म्हणून तितक्या उच्च अवस्थेचे आणखीन कोणी धर्मगुरू म्हणून आपल्याला पाहता येत नाही. परंतु असे अनेक आहेत जे की अरण्यामध्ये साधना करतात, किंवा काही लोक जे आहेत ते विपसना साधना करतात आणि त्या अवस्थेला पोहोचतात. परंतु असं उच्च पद जे आहे त्या उच्चपदी एक सदानंद महास्तवीर म्हणून जे होते त्यांना पाहण्यात येत होतं. आणखीनही काही बरेचसे भिक्षू आहेत त्यांना पाहण्यात येतात. तर या पद्धतीने आहेत, परंतु तितके प्रचलित नाही. इतर धर्मांमध्ये आपण जसं म्हणतो की मंदिर असतात उपासनेसाठी,
तसं जर परमेश्वरच नाहीये, तर काय बौद्ध धर्मासाठी मग लोक विहारामध्येच येतात उपासना किंवा ध्यान करण्यासाठी, हो. की काय असतं? हो. काय स्तूप किंवा काय म्हणू? अ, म्हणजे मंदिर जे आहे मंदिर, हं, ते बुद्ध धर्मामध्ये विहाराला म्हणतात. हं, हं. विहाराचा अर्थ काय? विहरणे. म्हणजे मेंटली आणि फिजिकली आपण एका फ्लो मध्ये असणे. जो नॅचरल फ्लो आहे त्याच्यामध्ये असणे. म्हणजे प्रत्येक क्षण जो तो गतिमान आहे. तो थांबलेला नाही, स्थिरावलेला नाही. तर त्या गतीच्या अनुसार त्या अवस्थेमध्ये जगणे त्याला विहार असं म्हणतात. म्हणून पूर्ण जे काही बिहार जो शब्द आहे बिहार, बिहार स्टेटचा, तो बिहार स्टेटचा शब्द विहार स्टेट मिळाला, विहार या शब्दामुळे आलेला. कारण बुद्ध प्रत्येक ठिकाणी जे जायचे तर बुद्ध आले बुद्ध गेले असा शब्द त्यांना वापरले नाही. बुद्ध विहरत होते. बुद्ध या ठिकाणी विहार करत होते. मी या ठिकाणून विहार केल्यानंतर त्या दुसऱ्या ठिकाणी ते विहार करण्यासाठी असे शब्द वापरले जातात. तर विहाराचा अर्थ काय? विहरणे. म्हणजे नॅचरल जे फ्लो आहे त्यासोबत असणे आणि त्या नॅचरल सोबत जगणे. विहाराचा उपयोग खास खास ध्यान साधनेसाठीचा किंवा भिक्षू जे उपदेश करतात ते उपदेश ग्रहण करण्यासाठी आणि म्हणून विहारामध्ये जमतात. पण विहारामध्ये जमून आता लोक रिच्युअल्स जे आहेत ते रिच्युअल्स पण फॉलो करत असतात, चांटिंग करत असतात, मोस्टली वंदना करत असतात. आणि ती एक जुनी परंपरा आहे चांटिंग, ज्याला भानक परंपरा असं म्हणलं जातं, की कंठस्थ करण्याची परंपरा जी आहे. म्हणून आपण सगळीकडे पाहतो की बौद्ध भिक्षूच्या वेळेस ब्लेसिंग देतात किंवा ते अनेक लोकांना वंदना करतात. तर ती वंदना दुसरं तिसरं काही नाही, तर एक पद्धतीने बुद्धाने केलेले उपदेशांचं रिपिटेशन म्हणजे भानक परंपरेला ते फॉलो करतात. या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. भारतातलं सगळ्यात मोठं विहार किंवा प्रसिद्ध विहार कुठलं आहे? जगातलं किंवा भारतातलं सगळ्यात मोठं जे विहार आहे ते महाबोधी जे बुद्धगया जे आहे, बोधगया बिहार स्टेटमध्ये जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, हं, हं. ज्या पिंपळाच्या झाडाखाली, हं, हं. तिथे ते बुद्ध विहार आहे. तर त्याला महाबोधी महाविहार म्हणण्यात येतं. आणि तेच सगळं जगातलं आणि भारताचं प्रमुख महाविहार आहे. ती जवळजवळ सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध विहार बनवली होती, महाविहार बनवली होती. म्हणजे आता ज्या बुद्धिस्ट केव्स ज्या आहेत ती पूर्वीची विहारच आहे. त्यात आपण त्याला केव्स म्हणतो, लेणी म्हणतो, परंतु ती विहारच आहे. तशी 84,000 बुद्ध विहार आहेत आणि आताच्या काळामध्ये त्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक ठिकाणी बुद्ध विहार आहे, जिथे ते बौद्ध लोक राहतात त्या ठिकाणी विहार आहेत. परंतु जी प्राचीन जी विहार आहे, जसं सारनाथ या ठिकाणी आहे, कुशीनारा या ठिकाणी आहे, किंवा बुद्धगया या ठिकाणी आहे, लुंबिनी जिथे बुद्धांचा जन्म झाला त्या ठिकाणी आहे. म्हणजे 4 जी बुद्ध विहार आहेत ती खूप महत्वाची आहे. त्यातलं पहिलं जे आहे लुंबिनी या ठिकाणचं, जिथे बुद्धांचा जन्म झाला ते बुद्ध विहार, महाविहार. दुसरं जे आहे जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया या ठिकाणचं महाबोधी महाविहार. तिसरं जे आहे जिथे बुद्धांनी प्रथम उपदेश केला, ज्याला मूलगंधकुटी महाविहार म्हणण्यात येतं, ते सारनाथ या ठिकाणी आहे. आणि चौथं जे आहे ते कुशीनारा, ज्या ठिकाणी बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, तर त्या ठिकाणी ते बुद्ध विहार आहे. असे 4 प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त अनेक भारतामध्ये लेण्या आहेत, ते लेण्यांमध्ये असणारे विहार आहेत. आणि प्राचीन जी काही मंदिरं जी आहेत, तर त्या प्राचीन मंदिरामध्ये ते बुद्ध, सुरुवातीला तिथे बुद्धांचं अस्तित्व होतं, नंतर त्याचं रूपांतर मंदिरांमध्ये झालेलं आहे. असे अनेक संदर्भ जे आहेत ते संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही शिल्पकला मिळते, काही चित्रकला पाहता येते, त्यातून त्याचं आयडेंटिफिकेशन ते पूर्वीचं महाविहार होतं असं होतं. परंतु आजच्या काळात जर विचार केला तर असे अनेक बुद्ध, ह्या विहारांची साधारणपणे रचना कशी असते? एक घुमटाकार रचना असते मोस्टली, हं, की हं. ज्या ठिकाणी ज्याला आपण स्तूप असं म्हणण्यात येतो, स्तूप म्हणजे घुमट. हं, हं. आणि ते घुमटाकार रचना असण्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी जी कॉस्मिक एनर्जी जी आहे, कॉस्मिक एनर्जी ती जास्त प्रमाणामध्ये येते त्याच्यामध्ये, म्हणून त्याची रचना जी आहे ती त्या पद्धतीने, किंवा पॅगोडा या पद्धतीने असते. पॅगोडा म्हणजे आपण मुंबईला फार मोठा एक ग्लोबल पॅगोडा आहे. त्या ठिकाणी
अनेक लोक विपश्यना साधना करण्यासाठी एकत्र जमतात. तर त्या पॅगोडा जो आहे त्या पॅगोडा मध्ये कॉस्मिक एनर्जी जास्त येते, म्हणून त्या टाईप मध्ये अनेक बुद्ध विहारांची रचना असते. आणि त्याच्यातले जे काही जुने जे काही सम्राट अशोकांनी वापरलेले जे सिम्बॉल्स आहेत, म्हणजे नक्षीकाम किंवा जशी एक बेल असते, बेल, त्या बेल टाईप त्या बुद्ध विहाराची रचना असते आणि त्याच्यावरती ते सिम्बॉल्स असतात. मृत्यू आणि जीवन याची काय संकल्पना बौद्ध धर्मामध्ये आहे? मृत्यू आणि जीवन जे आहे तर त्याची जी संकल्पना बुद्ध धर्मामध्ये आहे की माणसाचा जो जन्म आहे हा जन्म म्हणजेच त्याचे संस्कारामुळे झालेला जन्म. मग त्याचे कोणते संस्कार आहेत तर त्याचे कुशल, चांगले, वाईट किंवा मिश्रित असे संस्कार आहेत. आणि मग ती जन्माची जी प्रक्रिया आहे त्याची त्या संस्काराच्या आधारे ती विकसित होत जाते. आणि संस्काराच्या आधारे विकसित होत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला व्यक्तीची एक अनित्यतेची प्रक्रिया चाललेली असते. म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे प्रत्येक अणुरेणूमध्ये चाललेलं आहे. तसं आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल्समध्ये ते चाललेलं आहे. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते प्रत्येक क्षणाला जन्म घेते, प्रत्येक क्षणाला मृत्यूला प्राप्त होते. म्हणजे ब्रिदिंग पण प्रत्येक क्षणाला आत जाते आणि ब्रिदिंग प्रत्येक क्षणाला बाहेर पडते. तर आत जाणे म्हणजे जन्म आहे, बाहेर पडणे म्हणजे मृत्यू. आता एक कॉन्स्टंट ही प्रोसेस होती. कॉन्स्टंट ह्या प्रोसेसला जेव्हा आपण पाहतो, जाणतो, त्यावेळेस आपली जीवनाची प्रक्रिया आपल्याला संपूर्ण लक्षात येते की जीवन जे आहे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, उत्पन्न होणे नष्ट होणे, अशा अवस्थेमध्ये ते जातं. आणि अशा अवस्थेमध्ये जात असताना त्याच्यामध्ये रूपांतरणाची क्रिया होते. आणि जीवन ज्यावेळेस मृत्यूच्या वेळेस जे आहे ते मृत्यूच्या वेळेस ज्यावेळेस आपण त्याचं ग्रॅज्युअल स्वरूप पाहतो की डेथ होतीये, मृत्यू होते, तर ग्रॅज्युअल स्वरूप पाहत असताना जी जाणीव जर आपली विकसित झालेली असेल प्रत्येक क्षणाक्षणाची आणि प्रत्येक अणुरेणूच्या प्रती, प्रत्येक क्वांटम अवस्थेच्या प्रती, तर एक ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया होते आणि मृत्यू न बनता एक म्हणजे ज्याला आपण ग्रेट डिपार्ट म्हणू की एक पुन्हा दुसऱ्या जीवनात आपण प्रवेश करतो. अशा पद्धतीने मृत्यूची स्थिती ही एक जाणीवपूर्वक होत असताना ती पुन्हा एका विशिष्ट अवस्थेमध्ये पुन्हा एकदा निसर्गाच्या सोर्समध्ये जाते. आणि त्या सोर्समध्ये गेल्यानंतर तिथे साधना कशा पद्धतीने करायची, कारण बॉडीची विल्हेवाट आपण लावतो. म्हणजे काही लोक पुरतात, काही लोक त्याचे जाळून अंत्यसंस्कार करतात, परंतु शरीरातील भौतिक तत्व जे आहे त्याचे आपण अंत्यसंस्कार करतो, परंतु जी मानसिक तत्व आहेत ती मानसिक तत्व तशीच काम करत राहतात. पुन्हा त्याचं सर्कल तयार होत असतं. जर मृत्यूनंतर त्या सोर्समध्ये व्यक्तीची ही मानसिक तत्व जातात, एनर्जी जाते, त्याला एनर्जी आपण म्हणतो. ती एनर्जी परत गतिमान होत राहते, ती सतत गतिमान होत राहते. मग त्या गतिमानतेला जर आपण योग्य डायरेक्शन जर दिलं, म्हणजे ज्या सोर्सनी माणसाचा जन्म झाला असेल त्या सोर्समध्ये पुन्हा जाणे म्हणजे एनलाइटनमेंट आहे, म्हणजे ज्ञानप्राप्ती आहे, म्हणजे बुद्धत्व. कुठल्या सोर्सने आलेलं आहे तर हे आलेले पूर्णपणे या सूर्याशी संबंधित ह्या गोष्टी आहेत. म्हणून कॉन्शियसनेस लेवल पुन्हा आहे त्या अवस्थेमध्ये जाणे म्हणजे ज्ञान प्राप्त करणे. म्हणजे जन्म आहे आणि मृत्यू आहे, मृत्यूनंतर परत जीवनाची प्रक्रिया आहे, परत एक चक्र जे आहे, सर्कल जे आहे ते सर्कल सातत्याने फिरत राहते, त्याला बुद्ध भवचक्र असं म्हणतात. म्हणून जन्म आणि मृत्यू हे सातत्याने होत राहतात. परंतु जोपर्यंत आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण मुक्तीकडे जात नाही. आपल्यामध्ये लिबरेशन, त्याला बुद्ध निर्वाण शब्द वापरतात. जेव्हा विकारातून व्यक्ती मुक्त होतो तेव्हा तो त्या अवस्थेमध्ये पोहोचतो. म्हणजे त्याला बुद्धांनी खूप सुंदर एक उदाहरण सांगितले. ज्याप्रमाणे पेटलेला दिवा आहे, तेलाचा दिवा आहे, आणि तेलाच्या दिव्यातलं तेल संपलं तर वात काय होते, ज्योतीचं काय होतं, ते विझून जाते. आणि विझून गेल्यानंतर जे अस्तित्व उरतं ती त्याची अवस्था आहे. म्हणजे विकार जे आहेत तेलाप्रमाणे जोपर्यंत त्या ज्योतीला इंधन मिळते तोपर्यंत ती पेटत राहते, तेल संपलं का ती विझून जाते. ते माणसाच्या जन्माच्या प्रक्रियेबद्दल असंच आहे.
की जोपर्यंत त्याला विकाराचे संस्कार मिळत जातात तोपर्यंत त्याची जीवनाची लालसा वाढत जाते आणि ही लालसा संस्कारित झाली तर परत त्याची जन्माची प्रक्रिया होते. परंतु या लालसेतून तो मुक्त झाला तर मात्र तो ज्ञानप्राप्तीच्या दिशेला पोहोचतो. म्हणून या दोन पद्धतीने आपण समजू शकतो. म्हणजे एक तर चक्र आहे आणि एक तर त्या चक्रातून बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. है प्रीत जहां की रीत सदा.